पोलिसांना वाटली चेष्टा, पण घरात पाऊल ठेवताच पोलिसही हादरले। तारीख 28 फेब्रुवारी 2024। एका 30 वर्षीय महिलेने पोलिसांना फोन लावला आणि सांगितले, सर, मी माझ्या लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आहे, तुम्ही इथे येऊन मला अटक करा। फोनवरून हे ऐकल्यानंतर पोलिसांना वाटले की कोणीतरी चेष्टा करतंय, पण तरीही खाता जमा करण्यासाठी पोलीस तेथे पोहोचले। अपार्टमेंटमध्ये पाऊल ठेवताच पोलीसही हादरले। महिलेने जे काही सांगितलेलं ते सगळं खरं होतं। ती महिला कोण होती, तिने हे हत्याकांड का केले? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील दमदम भागात ही धक्कादायक घटना घडली। 30 वर्षाची सहती पाल, पेशाने मेकअप आर्टिस्ट आणि एका लहान मुलाची आई। सहतीने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला। घटस्फोटानंतर सहतीच्या आयुष्यात सार्थक दासची एंट्री झाली। 30 वर्षाचा सार्थक पेशाने फोटोग्राफर होता। दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला। दमदम भागात सहती सार्थक आणि आपल्या मुलासोबत राहू लागली। पण मागच्या काही दिवसांपासून सहती आणि सार्थकमध्ये सर्व काही व्यवस्थित नव्हतं। यांच्यात वादविवाद सुरू होते। सार्थकला असं कधीही वाटलं नसेल की या मतभेदामुळे एक दिवस आपला जीव जाईल। बुधवारी सहतीने सार्थकची चाकू भोसकून हत्या केली। त्यानंतर स्वतःच पोलिसांना याची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यावेळी सार्थकचा मृतदेह रक्ताच्या थोरायात पडलेला होता। शरीरावर चाकूने वार केल्याचे अनेक निशाण होते। मृतदेहाच्या शेजारी रक्तच रक्त। सहती तिथेच एका कोपऱ्याला बसलेली, खूप नॉर्मल रीतीने की तेथे एका कोपऱ्यात बसलेली होती, जसं काही घडलेच नाही। एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगसारखा हा सीन होता। पोलिसही हे पाहून हादरली। पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमला पाठवला। सहतीला त्यांनी अटक केली, पण सार्थकची हत्या का केली यामागे नेमके कारण काय ते अजून सहतीने स्पष्ट केलेले नाही।